हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर फुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये आप सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 12व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग म्हणजे श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणा रघुनाथान्वितं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्रीशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्णवानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शिला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नमाचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दमदाय ग्रम तारिणी. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नाम नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचार निर्विशा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण 12व्या अध्यायाचा अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे भक्ती सेवा. कृष्णमयी भक्ती सेवा. श्री श्री राधा गोविंद चे हे अर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद फुलेचे अर्चविग्रहाला मी साष्टांग दंडवत प्रणाम करू त्यांचा आशीर्वाद घेऊन आजच्या अध्यायाची सुरुवात करतो. इस्कॉनचे संस्थापक आहेत श्रीला प्रभुपाद यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करू त्यांचा आशीर्वाद घेतो. श्रीनाथजीचे अर्चविग्रह श्रीनाथजी यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेऊ. ज्यांनी अध्ययन वर्ग सुरू केला असेल नामानिष्ठादास प्रमाही यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. गुरु महाराज जय पताका स्वामी गुरु महाराज यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम. अनेक कृष्ण भक्त जे गेल्या 3.5 वर्षापासून वेगवेगळ्या सेवा करतात, क्लास लिंक व्हिडिओ शेअरिंग हे सर्व करतात, त्यांना माझा सादर नमस्कार. ज्यांनी मला मराठीमध्ये पुढाकार दिला असे अन्वय माताजी, मनीषा माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींना ही माझा सादर नमस्कार. तर काल आपण 11व्या अध्यायामध्ये काय अभ्यास केला त्याच्यावरती. तर अर्जुनाचे कृष्णाला त्यांचे वैश्विक रूप दाखवण्याची विनंती केली होती, ते आपण अभ्यास केले. भगवान श्रीकृष्ण त्यांचे वैश्विक रूपाचे वर्णन करतात. अर्जुनाचे वैश्विक रूपाचे दर्शन, अर्जुनाचे वैश्विक रूपाचा अनुभव, कृष्णाचे उत्तर, अर्जुनाची प्रार्थना आणि कृष्णाला पाहण्यासाठी शुद्ध भक्ती आवश्यक होती, असं आपण काल 11व्या अध्यायामध्ये अभ्यास केला. आज आपण आता 12व्या अध्यायावर जाऊया. तर 12वा अध्याय आता 3 टप्प्यामध्ये, जसं 1 ते 7 असे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती. तर ब्रह्मा म्हणजे काय? ब्रह्मा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही अभ्यास केलाच असेल की 3 प्रकारची भक्त असतात. जे कनिष्ठ भक्त असतात, जे असतात ते भगवंताचे जे शरीरातला जो तेज असतो त्याच्यावरती ते भक्ती करतात, त्याची उपासना करतात, त्याची पूजा करतात. तर त्याला ब्रह्म रिअलायझेशन म्हणतात. जे कनिष्ठ भक्त आहे. नंतर जे दुसरे भक्त जे मध्यम आहे, जे त्यांना माहित आहे की आपल्या शरीरामध्ये भगवंत जीव म्हणून परमात्मा आत्मा म्हणून स्थिर आहे, ज्याला आपण शिरोदक्षा विष्णू म्हणतात, त्याला परमात्मा म्हणून जे त्यांची भक्ती करतात त्याला आपण दुसरा टप्पा म्हणतो, तो परमात्मा रिअलायझेशन. आणि शेवटची ज्यांना माहित आहे की भगवान कोण आहे, भगवान श्रीकृष्ण, ज्याला आपण श्याम सुंदर मुरली मनोहर, जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये अभ्यास केला होता, तो उच्च कोटीचा भक्त आहे. तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्मावर भक्ती, कारण त्याच्यावरती आपण पुढे अभ्यास करू. भक्तीच्या प्रगतीशीलचे टप्पे आणि कृष्णाला प्रिय असलेले गुण कुठले आहेत ते आता आपण अभ्यास करू. तर हे 12वा अध्याय 3 टप्प्यामध्ये आहे. आणि हा 12वा जो अध्याय आहे तो आपला भगवद्गीताचा जे 3 टप्पे आहेत, जे 1 ते 6 ज्याला आपण कर्मयोग म्हणतात, नंतर 7 ते 12 असा 12वा अध्याय आहे, तो
आपला भक्ती योग म्हणतात, की आपण पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्म कसं करायचं ते आपण अभ्यास केलं. नंतर हे जे 6 अध्याय होते, 7 ते 12, याच्यामध्ये आपण भक्ती कशी करायची ते शिकणार आहोत. आणि उद्यापासून आपला जो शेवटचा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये आपण कर्म आणि भक्ती हे सोबत कसं करायचे त्याच्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे, ते आपण ज्ञान योग करणार आहे. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्तवं परिपासते ये चाप्यक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमा. अर्जुन ने विचारले, कोणता अधिक परिपूर्ण मानले जातो, जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहे किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ब्रह्म म्हणजे ब्रह्म रिअलायझेशन, म्हणजे त्यांना असं वाटतं की भगवान निर्विशेष आहे, म्हणजे त्यांना रूप नाही. जसं आपण भौतिक जगामध्ये प्रत्येक योनीमध्ये 84 लाख योनी, प्रत्येकाला एक 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 देह दिलेला आहे. तर भगवान कसं हे होणार, त्यांची रूप कसं नाही होणार, त्यांचं ते अव्यक्त कसे होऊ शकतात. म्हणून इथे अर्जुनाने प्रश्न विचारला की जे ब्रह्माची पूजा करतात ते, की जे भक्ती व्यक्तीची पूजा करतात ते परिपूर्ण आहे, याचा अर्जुनाने प्रश्न केलाय. कारण काही निर्विशेषवादी असतात, ज्यांना वाटतं की भगवान निराकार आहे, त्यांचा आकार नाही. आपण प्रत्येक साधा मोबाईल सुद्धा त्याचे वेगवेगळे आकार असतात. आपण प्रत्येक गोष्टी जे काही भौतिक जगामध्ये ते सगळ्यांची आकार असतात. तर भगवान कसं निराकार होऊ शकतात. तर इथे या प्रश्नाने आता अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे की कोणचे श्रेष्ठ आहे, जी ब्रह्माची पूजा करतात की अव्यक्त पूजा करतात. आता याच्यावरती भगवान काय उत्तर देते ते आता आपण अभ्यास करू. श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धाया पर्युपेतास्ते मे युक्त मतः. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या व्यक्तिगत रूप स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की एका मंदिर आहे, राधा गोविंदचा. तिथे एक भक्त आहे, तो काय करतो, तो भगवंताची सेवा करतो. तो आपल्या हाताने काय करतो, ते त्याची त्याला फूल वगैरे अर्पण करतो, त्याचा चांगला कपडे घालतो. तर भगवान तिथेच म्हणतात की जे नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करतात, म्हणजे मग्न आहे. कारण भगवंताची सेवा करायची असेल तर तुम्हाला खूप वेळ लागतो. तुम्हाला माहित असेल की जे इस्कॉनचे जे मंदिर आहे तिथे सकाळी 4:30 वाजता मंगळा आरती होते. आणि मंगळा आरतीची तयारी करायला तुम्हाला जवळजवळ सकाळी 3 वाजता, मध्यरात्री. काही लोकांची ती रात्रीची सुरुवात होते. तर हे मंदिराचे जे भक्त असतात त्यांची सकाळ होते 3 वाजता, ते लवकर उठून जातात, ते आंघोळ करतात. आणि 3:30 ते 4 जवळजवळ 1 तास त्याने हे आर्च विग्रह म्हणतात. आपण ह्याला मूर्ती म्हणत नाही आर्च, कारण त्याच्यामध्ये प्राण टाकलेले आहे. तर हे आर्च विग्रहाची सेवा करतात. आणि आर्च विग्रहाची सेवा म्हणजे एकदम अतिसुंदर. तुम्ही कुठल्याही मंदिरमध्ये जर गेला इस्कॉनच्या, तर तुम्हाला सुंदर अशा आरच्या विग्रह दिसणार. तर इथे भगवान हेच म्हणतात की ज्यांचे मन माझ्या व्यक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, जे नेहमी महान आणि दिव्य सत्याने माझी उपासना करतात, तो सर्वात परिपूर्ण आहे. म्हणजे भगवान पण म्हणतात की तुम्ही माझी सेवा करा, म्हणजे परिपूर्ण व्हा. कारण तुम्ही जर सेवा केली तरच तुमच्यामध्ये भक्ती होणार. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतो, आपले इंद्रिय आहे, आपल्या इंद्रियामध्ये दोष आहे, आपल्या इंद्रिया घाण झालेली आहे. म्हणून जर आपण भक्ती केली, आपण जर हे जे आपले जे आपले जे 5 जे इंद्रिय आहे, ते जर आपण भगवंताची सेवासाठी लावले, तर निश्चितपणे आपल्या हृदयामध्ये पण शुद्धी होणार. आणि म्हणून आपणही श्रद्धाने त्यांची उपासना, त्यांची सेवा करू शकणार, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे म्हणतात, परंतु जे सर्व इंद्रियाचे संयम करून आणि सर्वांचा ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी आणि स्थिर आणि अचल अशा परम सत्याचे निर्विशेष रूपाचे पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थज्ञ होऊन शेवटी माझी प्राप्त करतात. तर काही लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं की जे निर्विशेषवाद, जे ब्रह्माची उपासना करतात, तेही भगवंताकडे पोहोचतात, पण त्यांना खूप हे जे त्यांचा जो रस्ता असतो तो खूप कठीण असतो. कारण त्यांना खूप असे वेगवेगळ्या वस्तूची त्यांना
भक्ती करावी लागते, उपासना करावी लागते. परंतु जेव्हा आपण भगवंताच्या प्रित्यार्पणे भगवानच्या हितार्थमध्ये जेव्हा आपण संलग्न होतो, तेव्हा आपण नक्कीच आपण लगेच पोहोचू शकतात. परंतु जे निर्विशेष रूपाची उपासना करतात ते त्यांना खूप वेळ लागतं. म्हणून भगवान म्हणतात की तुम्ही माझी सेवा करा, माझी अष्टविग्रहाची सेवा करा, असा या श्लोकाचा तात्पर्य. म्हणजे आपण वेगवेगळ्या योग करतात, परंतु भगवान म्हणतात की तुम्ही भक्ती सेवा ही उत्तम योग आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात की क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्तात् सक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देह भविता वाप्यते. ज्यांचे मन परम सत्याचे अव्यक्त निविष्ठ रूपामध्ये आसक्त झाले आहे, त्यांचे प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवनासाठी नेहमीच अतिशय दुष्कर आहे. तर इथे या श्लोकामध्ये आपण एक साधा भौतिक जगाचं उदाहरण घेतलं, तर तुम्हाला माहित असेल की काही वर्षापूर्वी अ, वेगवेगळे लोक एक दुसऱ्या जे आपले नातेवाईक असते की जे आपले धंदे वगैरे असतात, ते काय करायचे तर एक ते पत्र लिहायचे, एक दुसऱ्यांना पत्र लिहायचे. जेव्हा टेलिफोन वगैरे नव्हतं तर तेव्हा काय करायचं तर आपण अंतर्देशी किंवा पोस्ट कार्ड वगैरे लिहायचं. तर जर इथे या श्लोकाचा या श्लोकाचा संदर्भाने जर मी तुम्हाला सांगितलं की आपण कोणाला पत्र लिहिलं आणि पत्र जो आहे आपण जे काही लिहिलेलं आहे तो एका पेट्यामध्ये आपण टाकलो. ज्या पोस्ट ऑफिसमध्ये ज्यांनी पोस्ट ऑफिसची हे जे असतात टपाल पेटी, त्याच्यामध्ये टाकलं तर आपण ज्या ऍड्रेस वरती आपल्याला पाठवायचंय तिकडे पोहोचून जातात. परंतु जर कोणी एका दुसऱ्याचा टपाल पेटी उभा केलेली आहे, जी पोस्ट ऑफिसची मान्य नाही, जर आपण त्याच्यामध्ये टाकला तो आपला जो पत्र आहे, आपण जे काही लेटर वगैरे लिहिलंय तो तिथे पोहोचणार नाही. म्हणून इथे या श्लोकाचं हे तात्पर्य आहे की जे अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झाले आहेत त्यांची प्रगती करणे कठीण आहे. जसं आपण जे लेटर वगैरे पाठवलेले आहे त्याचा ऍड्रेस पण लिहिलेला आहे, पण परंतु ते टपालपट्टी सरकारने मान्यता दिलेली नाही, म्हणून ते लेटर तो पोस्टमॅन घेऊन जाणार नाही आणि तो तरी आपल्या स्थानावर पोहोचणार नाही. तसंच इथे या श्लोकामध्ये हेच भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात की जे अव्यक्त निरीक्षण रूपामध्ये अस्तित्व झाले आहेत त्यांची प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे आणि त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमी अतिशय दुष्कर आहे. कारण आपण जेव्हा आकारच नाही तेव्हा आपण कसं त्याचं आपण भक्ती करू शकत, त्याची पूजा करू शकणार. जेव्हा आपण आपल्याला माहित आहे जसं मोबाईल आहे, जसं आपल्या लॅपटॉप आहे की आपल्या घर आहे, तर आपण जर तिथे कुठे घर नाही आणि घरच नसेल आणि जर आपण त्याचा पत्ता दिला तर तो घर शोधत राहणार. कारण त्या घरात तिथे नाही तर तो पोचणार कसा तिथे, असं त्या या श्लोकाचं तात्पर्य आहे की भगवंताचं निर्विशेष रूपावर जर आपण पूजन केली तर आपण त्यांना कुठे पोचू शकणार, कारण तो रस्ता अतिशय दुष्कर आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पार्थं मय्यावेशत चेतसाम. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपले सर्व कर्म मला आणि अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करतात, माझी उपासना करतात, माझी ठाई मन ती करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझ्या ध्यान करीत असतात, त्यांचे हे पार्थात मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तर इथे या श्लोकामध्ये जसं आपण केला काही श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की काही लोक जे निर्विशेष भगवानची उपासना करतात, ब्रह्माची उपासना करतात, ते इथे भगवान स्पष्ट करतात की जे माझे पूजन करतात, जे आपले सर्व कर्म, जसं आपण भौतिक जगामध्ये राहतात आपण वेगवेगळे कर्म करतो, परंतु भगवान म्हणतात की आपले सर्व कर्म सकाळी आपण उठतात ते आपण झोपतात, आपण जे भौतिक जगामध्ये राहतो तिथे जिथे घरी आपण जे काही कर्म करतात, काही जे गृहस्थ असतात तर ते काय करतात सकाळी उठून आंघोळ वगैरे करून जे घराची स्त्री असतात ते काय करतात चहा नाश्ता वगैरे करतात, हे सर्व कर्म करतात. नंतर कुठेतरी ते कामावरती जातात, ते हे कामावरती जातात तेव्हा त्यांना जे बस रिक्षा हे सर्व लागतात, हे सर्वासाठी ते भगवंताला अर्पण करून करतात आणि अनन्य भावाने भक्ती करतात, माझी उपासना. अनन्य भाव म्हणजे आणखीन कोणच नाही, फक्त भगवान श्री कृष्ण यालाच
ते भक्ती करतात, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. ते उपासना कर, माझी ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होऊन माझी ध्यान करतात. ते सतत भगवंताचंच आ, आ, ला- उपासना करतात, भगवंताचं नामस्मरण करतात. जसं कुठल्या गोष्टीवरती आपली सुरुवात कुठून होते, तर श्रवणाने, नंतर कीर्तनाने होतं. तर आपण जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत आपण करू शकत नाही. तर आता मी तुम्हाला भगवद्गीतेचा तुम्हाला जे काय माझ्या गुरुनी मला ज्ञान दिले, मी ते तुम्हाला देतं. तर तुम्ही हे ज्ञान घेऊन तुम्ही भक्ती तुम्ही कसं करायची ते तुम्हाला ज्ञान मिळालं की तुम्ही तशी ती भक्ती करणार. तसं इथे इथे या श्लोकात हेच तात्पर्य आहे की तुमचं मन स्थिर करून भक्तिमय संलग्न होतं किंवा माझे ध्यान करून असतं त्यांचे पाहता मी जन्ममृत्यू संसारातून त्वरित उद्धार करतो. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण फक्त सकाम कर्म करतो, कारण आपल्याला ज्ञान असतं की आपण 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला शांती सूत्र हे मध्येही सांगितलं असेल की भगवान कृष्ण हे आपले मूड आहेत, आपले आपले मित्र आहेत आणि आपले शुभचिंतक आहेत. तर जेव्हा आपण हे सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करून करतात, तेव्हा नक्कीच आपल्याला भगवान जन्म मृत्यू ह्या संसार सागरातून त्वरित उद्धार करतात. कारण जेव्हा सकाम कर्म करतात तेव्हा आपण बंधनात बांधलेलं जातो. ते त्रिगुणी माहिती आपल्याला बंधनामध्ये टाकतात आणि त्यामुळे आपण जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या चक्रामध्ये परत परत टिकून राहतो. पण जेव्हा आपण भगवंताला कृतार्थपणे करतात, भगवंताला अर्पण करतात, आपण आपलं मन स्थिर करून करतात, तेव्हा भगवंत आपल्याला संसारा हे जे जन्ममृत्यू संसारातून आपल्याला बरेच उद्धार करतात. इथे तुम्ही चित्रामध्ये बघतो स्वतः भगवंत एका संसार सागरातल्या एका मनुष्याला ते आपल्या वाहन गरुडावर येऊन घेऊन जातात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर भक्ती किती प्रकारची आहे त्याचा आता आपण अभ्यास करूया. मय्यावे मन आदत स्व मयी बुद्धिम निवेशय निविशस्य मय्येव आता उद्धर्व न संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवान तुझी मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतावून माझी ठाई युक्त कर, अशी रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करते. तर भक्तीचे 6 टप्पे आहेत, पण सर्वात उच्च भक्ती कुठली आहे, तर ते अनन्य भक्ती. अनन्य भक्ती म्हणजे जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की अनन्य म्हणजे आणखीन कोण नाही, फक्त भगवान श्रीकृष्ण याचीच याला भक्ती केली, याचीच आपण पूजा केली, याची आपण अर्चना केली, त्यावरती ध्यान केलं, त्यांची उपासना केली, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात की ते अनन्य भक्त कोण होते, त्याचे जे सखा बाळ सखा होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये होते, जेव्हा ते मथुरामध्ये होते, तर प्रत्येक वेळा त्यांचे जे बाळ सखा होते त्यांनी फक्त भगवान श्री कृष्णाचीच भक्ती केली, म्हणून त्याला अनन्य भक्ती म्हणतात. आणि हा सर्वोच्च वरचा टप्पा आहे भक्तीचा. त्याच्या खालीचा टप्पा कुठला आहे, तर ते साधना भक्ती आहे. तर इथे आता या श्लोकाचा आता आपण तात्पर्य होतं. अथ चितम सदा समाधातुं न शुक्रोही मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छप्तु धनंजय. हे धनंजय, तू आपलं मन निश्चय निश्चलत्वाने माझी ठाई स्थिर करण्यात असमर्थ असेल तर भक्ती योगाचा नियामक तत्वाचं पालन कर, अशी रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तर इथे भगवान काय म्हणतात की तू पहिला आपलं मन निश्चित करून माझी या स्थायी स्थितीवर समर्थ असेल तर तू माझी पूजा वगैरे करू शकणार नाही, तर तू काय कर, माझी सेवा कर, तेही तुझ्याकडे होणार नाही. तर तू काय कर, तू भक्ती योगाचा नियामक तत्वाचं पालन कर आणि अशी रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर आणि व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तर साधना म्हणजे भगवानाची आरच्या विग्रहाची सेवा करायची, भगवानाचं स्मरण करायचं, नाहीतर भगवंताचा नाम स्मरण करता करता कीर्तन करायचं, हे साधना भक्ती आहे. भगवानाचे हे साधना भक्तीचे 3 टप्पे आहेत. हे तर ही दुसऱ्या हा पहिला आपण अनन्य भक्ती बघितली, दुसरी आपण साधना भक्ती बघितली. आता त्याच्या खालती कुठली भक्ती आहे ते आता आपण अभ्यास करूया. तर तिसरा टप्पा याला निष्काम कर्मयोग म्हणतात. तर भगवान या श्लोकामध्ये म्हणतात, अभ्यासप्यर्थमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्मपि कर्माणि वंसी सिद्धिं वाप्यस्यसि. जर तुम्ही भक्ती योगाचा नियमक पालन करू शकत नाही नसेल तर फक्त
फक्त माझ्यासाठी कार्य करण्याला प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. तर निष्काम कर्म म्हणजे जसं मी तुम्हाला काही वेळा आणि सांगितलं होतं की चार प्रकारचे, तीन प्रकारचे कर्म आहेत, जसे विकर्म, कर्म आणि कर्म. तर इथे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की त्याचा तर आपण जर अनन्य भक्ती करू शकत नाही, साधना भक्ती करू शकत नाही, तर निष्काम कर्म म्हणजे जे काय आपण कर्म करतो जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून करतात, जर तेव्हा त्याला निष्काम कर्म म्हणतात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता का मंदिर उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही मंदिरामध्ये एक दान करा, की चल बाबा माझ्यातर्फे मी तुम्हाला एक ट्रक हे देतो, सिमेंट देतो, नंतर एक ट्रक भरून काहीतरी लोखंड वगैरे देतात, नाहीतर तुम्ही लाईट वगैरे चे दान करू शकतात, की तुम्ही टाइल्स वगैरे दान करू शकतात. परंतु तुमच्याकडे हे होऊ शकत नाही तर तुम्ही तिकडे परिश्रम करा. परिश्रम म्हणजे तुम्हाला जर इलेक्ट्रिशियनचं काम तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तिथे ते काम करा. एक शेड उभारण्याचं काम चालू आहे तर तिथे तुम्ही वेल्डिंगचं काम करा. नंतर तुम्हाला जर तुम्ही कलर काम चांगलं करत असेल तर तुम्ही तिथे कलर काम करा. तर इथे भगवान हेच म्हणतात की जर तुमच्याकडे भक्ती ही जर जमणार नाही तर तुम्ही काय करा, भगवंताच्या प्रित्यार्पणे म्हणजे निष्काम कर्म करा. हे काम करण्याने तुम्हाला काय होणार, निष्काम कर्म म्हणजे आपण भगवंताचे प्रित्यार्पणे काम करतात, ती कुठेतरी अपेक्षा करत नाही. तर असली जी सेवा आहे याला निष्काम कर्म योग म्हणतात, जे ही तिसरी टप्प्याची सेवा आहे, असं इथे या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, यत करोषि यत अस्नासी यज्ज जुहोषि यदासी यत यत तपस्यासी कौन्तेय तद मधु पुरुषवार प्रणाम. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून कर. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हापासून आपण वेगवेगळ्या कर्म करतात, जसं आपण सकाम कर्म करतो. तर ते भगवान काय म्हणतात की जे काय तू अ, काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, हे सर्व काय तपस्या करते सर्व मला अर्पण म्हणून कर. तर इथे भगवान हेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो की हे जे तिसरा टप्पा आहे, जसं आपण पहिला अनन्य भक्ती, साधना भक्ती बघितली, निष्काम कर्म बघितलं, तर आता भगवान म्हणतात की जे काय तू करतात ते सर्व मला अर्पण करून केल्यावरती, जसं आपण 5व्या अध्यायामध्ये आपण तुम्हाला सांगितलं की शांतीसूत्र ज्याला म्हणतात, की शांतीसूत्रामध्ये काय आहे की भगवानच आपले मित्र, आपले सखा आहेत आणि सर्वांचं उद्गम स्थान आहे. तर आपण त्याला प्रत्यार्पणे जेव्हा आपण करतो, विष्णूला प्रत्यार्पणे करतात, तेव्हा आपण निश्चितपणे त्यांना प्राप्त करू शकतो. आणि इथे या श्लोकामध्ये हेच तात्पर्य दिलेले आहे की जे काही आपण करतो ते भगवंताला अर्पण म्हणून केलं पाहिजे, तेव्हा आपण भगवंताला पोचू शकतात. आणि इथे अ, हे वेगवेगळ्या डोनेशनची लिंक दिलेली आहे. माताजी तुमच्या बरोबर शेअर करते कृपामध्ये. तर आता चौथा टप्पा, जसा आपण तिसरा 3 टप्पे आपण बघितले, आता चौथा टप्पा ज्याला सकाम कर्मयोग. सकाम कर्म म्हणजे काय, जेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात. तर इथे भगवान म्हणतात, अथे अथे तदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम तत्कुरु यतात मनान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्म फलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. जसं गेल्या आपण श्लोकामध्ये बघितलं की सर्व जे काय आपण करतात, जे काही खातात, जे काय आपण दान करतात, जे काही करतात ते सर्व भगवंताला अर्पण कर. परंतु जर हे आपण भावने युक्त, इथे भगवान म्हणतात की जर हे सर्व कर
करण्यात अमर्थ नसेल तर कर्मफलाचा त्याग कर. त्याग म्हणजे आपण जे काय कर्म करतात त्याचा आपण त्याग केलं पाहिजे. आणि असे आत्मस्थित होऊन आपण जर प्रयत्न केला तर त्याला सकाम कर्म जे आहे ते सकाम कर्म म्हणजे जे आपण अपेक्षा करतात त्याला सकाम कर्म म्हणतात. जे कर्म करतात, कृती करतात, कांड करतात त्याला सकाम कर्म म्हणतात. आणि जेव्हा आपण भगवंताला अर्पण करून करतात तेव्हा निष्काम करतात. म्हणजे हे जे चौथा टप्पा आहे निष्काम कर्म. भगवंताला अ, भगवंताकडे जेव्हा आपण काम भगवंताच्या प्रित्यार्पण काम करतो तेव्हा आपण त्यांची अपेक्षा करत नाही, तेव्हा तो निष्काम कर्म होऊन जातात. परंतु जे काय आपण कर्म करतात तेव्हा आपण जेव्हा भगवंताची फळाची अपेक्षा करतात तेव्हा सकाम करतो. म्हणजे हा निष्काम कर्मपेक्षा खालचा टप्पा आहे असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि हा चौथा अ, टप्पा आहे कर्माचा, भक्तीचा. आता पाचवा टप्पा कुठला आहे ते आता आपण अभ्यास करूया. आणि श्रेयो हि ज्ञानाभ्यास बद्धं विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्यागस्तगच्छिदंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण असा कर्मफला त्यागमुळे मनुष्याला मन शांती प्राप्त होते. तर आपण भौतिक जगामध्ये बघतात की काही लोक आहेत जे जे खूपच अभ्यासामध्ये खूपच चांगले असतात. तुम्ही जेव्हा शाळेमध्ये असे की कॉलेजमध्ये असेल तर तुम्ही बघितलं असेल की काही लोक खूप ज्ञान घेतात. तर भगवान म्हणतात की ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय आहे? ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे ध्यान. तर हे काही जे योगी आहे जे वेगवेगळे आता भौतिक जगामध्ये आपण स्वामी वगैरे बाबा वगैरे बघतात ते ते वेगवेगळे ध्यान करून सिद्धी प्राप्त करतात. परंतु भगवान हे काय म्हणतात? भगवान म्हणतात की अभ्यासापेक्षा म्हणजे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षा श्रेष्ठ म्हणजे काय आहे? तर कर्मफलाचा त्याग. जसं इथे तुम्ही चित्रामध्ये तीन वेगवेगळे चित्र दिलेले आहेत. कारण जेव्हा आपण फळाचा त्याग करतात तेव्हा आपण मनाची शांती प्राप्त. कारण आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण छोट्या छोट्या कामामध्येही आपण फळाची अपेक्षा करतात. कारण आपण कोणाला 10 रुपयाचं दान दिलं तर आपण अपेक्षा करतात की भगवंत आपल्याला दुसऱ्या कोण आपल्याला 100 की 1000 रुपयाचा आपल्याला फायदा होणार अशी आपली अपेक्षा असतात. आपण मंदिरामध्ये जातात तेव्हा आपण काय करतात? नारळ नारळ देतात, मिठाई वगैरे घेऊन जातात. कारण आपण आपल्याला असं वाटतं की मी 200-300 रुपयाचा जर खर्च केलं तर निश्चितपणे भगवान मला 2-5 लाख रुपयाचा मला मदत करतील. म्हणून जेव्हा आपण इथे हे सर्व कर्मफलाचा आपण त्याग करतो, जेव्हा आपण भगवानला प्रत्यार्पण करतात तेव्हा आपण मनशांती प्राप्त करू शकतात. असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. म्हणजे आपल्याला वाटतो की आपण भौतिक जगामध्ये राहतात नाही, आपल्याला असं काही लोक सांगतात की ज्ञान श्रेष्ठ आहे. तर इथे भगवान म्हणतात की भक्तीमध्ये ज्ञान शेवटचा टप्पा आहे. सर्वात वरचा टप्पा कुठला आहे? तर तो अनन्य भक्ती आहे, भगवान श्रीकृष्णच आहे. आणि ज्ञान हा शेवटचा टप्पा आहे. असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात की जो जीवाचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा असृदय मित्र आहे, जो मिथ्य अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थित करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झाला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. तर इथे या श्लोकामध्ये तुम्ही दोन वेगवेगळे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात. तर भगवान म्हणते जो जीव द्वेष करत आहे आणि सर्व जीव सुदैव मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे. कारण भगवंत श्रीकृष्ण असून सुद्धा त्याने काय केलं तर एका गरीब ब्राह्मण आपला मित्र सुदामा त्याची पादसेवन केली, त्याचा सेवा केली. म्हणजे त्यांनी मिथ्याहंकारापासून मुक्त झाले आणि स्वतःला स्वामी समजत नाही. भगवान श्रीकृष्ण असून सुद्धा ते आपल्याला स्वामीच जो सुख दुःखामध्ये संभाव राखतो. तर तुम्हाला माहित असेल तर भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याच वेळी ते मथुरातून ते वृंदावन गेले. आणि जे समाशील आहे सदैव तृप्त आहे आत्मसेन आपल्या मन आणि बुद्धी माझ्यावर स्थित करून जो दृढ निश्चयाने भक्तिमय संग्रह झाला तो मला अत्यंत प्रिय. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण 6व्या अध्यायामध्ये ध्यान योगामध्ये अभ्यास केला होता. तेव्हा आपण अभ्यास केला होता की भौतिक आपण जो कलयुगचा हे काय आहे भक्ती कुठली आहे
तर ती हे भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण, हरिनाम स्मरणचं हे हेच आपण केली पाहिजे. आणि इथेही भगवंत हेच आपल्याला सांगतात की आपण दृढ निश्चयाने भक्तीला संगला जातो तो भगवंताला प्रिय आहे. कारण आपण गेल्या काही श्लोकामध्ये आपण अभ्यास केला की भगवंताला जे स्वतः जे त्यांच्या प्रित्यार्थपणे विष्णूच्या प्रित्यार्थपणे जे ध्यान वगैरे करतात, पूजा वगैरे करतात, तर त्यांना बस प्रिय आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की एका संत, एका वैष्णव वैष्णवचा परिधान करून एका मंत्र जाप करायला बसलेला आहे. तर आपणही जर नेहमी भगवंताची जास्त नाही तर आपल्याकडे जर एक ही माळा पण आपण जर केली तर निश्चितपणे भगवंताला आपण प्रिय होऊ शकेल, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. ज्यांच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये संभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर इथे या श्लोकाचं तात्पर्य असं आहे की आपण भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा आपण की जे काही कार्य करतात तेव्हा आपण फळाची अपेक्षा करतात. जेव्हा फळ आपण अपेक्षा करतो ते पूर्ण होत नाही, तेव्हा आपण दुःखी होऊन जातं, म्हणजे आपल्याला दुःख होतं. परंतु जेव्हा आपण जे काही कर्म करतात आणि जे आपण आपण जी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जर आपल्याला चांगला त्याचा परिणाम मिळाला तर आपण हर्ष होऊन जातात. आणि आपण सतत भयामध्ये असतं की हे मी जे कार्य केलं आहे ते त्याच्यासाठी आपल्याला भय असतात, आपल्याला चिंता असते. तर इथे ह्या श्लोकामध्ये हेच भगवान म्हणतात की जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंतामध्ये संभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपण जे काही कर्म करतात तेव्हा आपण आणि काही वेळा आपल्याला भौतिक जगामध्ये लोक सांगतात की जेव्हा तुम्ही खूप हर्षामध्ये असते तेव्हा कोणाला तुम्ही वचन देऊ नका, आणि तुम्ही जेव्हा दुःखामध्ये असतात तेव्हा तुम्ही कोणाशी भांडण करू नका. तर या श्लोकाच्या तात्पर्याहून हे दोन हे वाक्य रचना भौतिक जगामध्ये केली आहे, इथे या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, जो माझ्या भक्त साधारण दिनाच्या क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशाल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणत्याही फळ प्राप्ती करण्यासाठी महत् प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात तेव्हा आपण काय करतात, तर आपण 12 तास, 15, 16 तास असं तुम्ही काही लोकांना बघितलं असेल की ते खूप प्रयत्न करतात, ते खूप परिश्रम करतात. तर भगवान इथे म्हणतात की जे माझ्या भक्त साधारण दिनातील क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणताही फल प्राप्ती करण्याचा महाप्रयत्न करत नाही, तो मला ते. कारण आपण 12-15 तास केलं तर आपण भगवंताला काही आपण त्याची भक्ती करू शकणार नाही. कारण आपलं शरीर आहे तो एका एक एका वेळीपर्यंतच ते आपल्याला साथ देतात. नंतर आपण आजारपणा आपण होऊ शकतात. तर इथे भगवान म्हणतात की आपण फक्त 8 तासच आपण कुठलाही परिश्रम केला पाहिजे. नंतर 6 ते 7 तास आपण फक्त झोप घेतली पाहिजे आणि बाकीचे जे काय आपल्याकडे जे 3-4 तास आहे ते भगवंताला प्रित्यार्पणे, भगवंताची भक्तीसाठी आपण ठेवली पाहिजे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. कारण भगवान म्हणतात की जो जास्त प्रयत्न करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. तर पुढे भगवान म्हणतात, जो हर्षित होत नाही किंवा दुःख करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही, आणि ज्याने शुभाशुभ गोष्टी त्याग केला, असा भक्ताला अत्यंत प्रिय आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, जेव्हा सत्ययुग होता तेव्हा प्रल्हाद महाराज हे हिरण्यकश्यपूचा मुलगा होता आणि तो विष्णूचा शुद्ध भक्त होता. तर त्याचे वडील होते, त्याने 36,000 वर्षापर्यंत वेगवेगळे तप करून त्यांनी अमरत्वाचा प्रयत्न केला. परंतु त्याने ब्रह्माजीकडे वरदान मागितलं, तर ब्रह्माजीने म्हटलं की माझा स्वतःचं आयुष्य 100 वर्षात आहे, मी तुला अमर कसं करू. तर तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या अ, अ, हे त्यांनी हे मागितले आणि त्यांना वेगवेगळ्या अ, वचन घेऊन त्याने अमरचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मुलगा आहे प्रल्हाद महाराज, त्यांना फक्त असं वाटलं की फक्त विष्णूच हे भगवान आहे. म्हणून हिरण्यकश्यपूला ते आवडलं नाही. कारण हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्षू, त्याला विष्णूने कुठल्या तरी अपराधाबद्दल, त्याचा
त्याला वध केला होता. म्हणून ते विष्णूचं जे कोण नाम स्मरण करायचं त्याला ते असं वेगवेगळ्या त्रासामध्ये टाकायचं. म्हणून प्रल्हादाला तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता, त्याच्या हातीच्या पायाखाली टाकलं. नंतर ते वेगवेगळ्या शस्त्राने, नंतर सर्प त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये टाकून त्याला मारायचा प्रयत्न केला. तर इथे या श्लोकाचं हे तात्पर्य आहे की जो हर्षत नाही होत नाही किंवा दुःखी करत नाही, शोक नाही करत नाही, आकांक्षाही करत नाही, ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केलाय, म्हणजे त्याने जे काय चांगलं झालेलं आहे त्याचाही त्याग केला आहे, असा भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून प्रल्हाद महाराजाला जे वेगवेगळ्या हिरण्यकश्यपूने त्रास दिला होता, तेव्हा त्याच्या वडिलाने त्यांना विचारलं की तू तुझा तुझा देव सर्वत्र आहे तर काय हा स्तंभामध्ये आहे का? ते तेव्हा तेव्हा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की हा माझा देव आहे, तो ह्या स्तंभामध्ये आहे. आणि म्हणून तिथून नरसिंह म्हणून अवतीर्ण झाले आणि प्रल्हाद महाराजचा त्याने बचाव केला. तुम्हाला माहित असेल चौथ्या अध्यायामध्ये आपण सांगितलं की परित्राणास आहे, म्हणजे जे भगवानचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची सेवासाठी भगवान कुठल्या रूपामध्ये अवतीर्ण होतं, असा या श्लोकाचा तात्पर्य आहे. पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उषण, सुखदुःख, स्तुती निंदा यामध्ये संभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट होतो, जो धराधराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय संलग्न झाला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपण इथे अंबरीश महाराजची एका आपण कथा घेऊया. तर अंबरीश महाराज हे भगवंताचे शुद्ध भक्त होते. तर त्याचे जे प्रत्येक इंद्रिय आहे, जसं डोळे आहे, तर त्याने काय केलं, ते डोळे फक्त भगवंताचे विग्रह आहे त्याचा बघायला, नंतर भगवंताचे जे चांगले वेगवेगळ्या मंदिरामध्ये जे विग्रह त्यांना बघायला केले. नंतर भगवंताचे त्यांचे जे नाक होते, त्याने काय केलं, तर भगवंताला जे फुलं अर्पण करतात, जे अत्तर वगैरे अर्पण करतात, त्याचा ते फक्त वास घ्यायला घेतलं. नंतर कान, तर हे त्यांची इंद्रिय कान कशासाठी उपयोग केली, तर त्याने भगवंताचा जे काही त्यांचे गुण वगैरे कोण वर्णन करायचे, भगवद्गीता भागवतमचे जे काही कोण त्यांना ज्ञान द्यायचं त्याच्यासाठी उपयोग केला. त्याने आपले हात कुठल्या वस्तूमध्ये उपयोग केला, तर त्याने फक्त विग्रहाची सेवासाठी वेगवेगळ्या फुलं वगैरे अर्पण करायचं. तर आणि शेवटचे त्याने भगवंत आपले पाय कुठल्या त्यांचे पाय फक्त मंदिरात जायसाठी त्यांनी आपले उपयोग केले, म्हणजे त्यांनी आपली प्रत्येक इंद्रिय आहे फक्त भगवंताची सेवासाठी उपयोग केले. ते एका वेळीची गोष्ट आहे, जेव्हा अमरीश महाराज आता अ, थोड्या दिवसापूर्वी एकादशीचा आपला व्रत होता. तर एकादशीचा व्रत झाला, अमरीश महाराजांनी व्रत ठेवला होता. तर दुसऱ्या दिवशी एक वेळ असतो ज्यावेळी हा उपास सोडला पाहिजे, त्याला आपण पारणा म्हणतात. तर त्या दिवशी काय होतं, सकाळी दुर्वासा मुनी नावाचा मुनी त्यांच्या घरी येतात. तर अमरीश महाराज त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही मुनी आलेले आहे, तर मी तुमची सेवा केली पाहिजे, म्हणून तुम्ही आंघोळ करून या. तेव्हा मुनी म्हणतात की मी आंघोळ करून येतो, नंतर आपण तर तुझे जे काय सत्कार करायचे आहे, तुम्हाला जे काय जेवण वगैरे करायचंय ते तू मला अर्पण कर. तर अमरीश महाराज तिथे त्यांची वाट बघतात आणि दुर्वासा मुनी आंघोळ करायला नदीकडे जातात आणि काही वेळपर्यंत येत नाही. आणि इथे पाळणाची वेळ पूर्ण व्हायला होते, म्हणून काय करतात, अमरीश महाराज तिकडे जे चरणामृत असतं भगवंताला जे अर्पण केलेले असतात मंदिरामध्ये, त्याचं एक दोन थेंब घेऊन आपला उपास तो पाळणा करतात. ते जेव्हा दुर्वासा मुनीला करतात की याने माझा अपमान केला आहे, त्याने भोजन केलेलं आहे, तेव्हा ते क्रोधित होऊन जातात आणि आपल्या केसातलं एक टोक काढून ते जमिनीवर टाकतात आणि एका असुर, इथे तुम्ही बघू शकता चित्रामध्ये, एका असुर तिथे उत्पन्न करतात आणि ते अमरीश महाराजला प्रयत्न करतात. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की भगवान अच्युत आहे. अच्युत म्हणजे ज्यांना माहित आहे की माझा कुठेतरी भक्त कुठे त्रास संकटामध्ये असतात, तेव्हा भगवंत त्याला वाचवायला येतात. तर भगवंत काय करतात, ते आपला सुदर्शन चक्र सोडतात आणि हा जो असुर जो जन्म आलेला आहे केसामध्ये, त्याचा वध करतात आणि तो सुदर्शन चक्र आता दुर्वासा मुनीच्या
पाठीमागे पडतात. दुर्वासा मुनी काय करतात? दुर्वासा मुनी पहिल्या ब्रह्माजीकडे जातात की हे सुदर्शन चक्र माझ्या पाठीमागे पडलेलं आहे. तर दुर्वासा मुनी जेव्हा ब्रह्माजीकडे पोहोचतात तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की हे सुदर्शन चक्र हे माझं अस्त्र नाही, हे पण मी तुला मदत करू शकणार नाही. तर दुर्वासा मुनी ब्रह्माजी त्यांना मदत करत नाही, म्हणून ते शिवजीकडे जातात. तर शिवजी म्हणतात हे अस्त्र माझं नाही, तू भगवान श्रीकृष्णाकडे जा. तर दुर्वासा मुनी आता भगवान श्रीकृष्णाच्या शरणेला जातो. हा एकच असा प्रसंग आहे जिथे भगवंताच्या शरणेला गेलेल्या भक्ताला भगवंताने मदत केली नाही, कारण त्याने भगवंताचा शुद्ध भक्त आहे अंबरीश महाराज, त्याचा त्याने अपमान केला होता. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात दुर्वासा मुनीला की तू तू जा अंबरीश महाराजाचा त्याच्या पाया पड, त्याच्या शरणेला जा, तरच हा जो सुदर्शन चक्र आहे तो शांत होणार. तर तेव्हा दुर्वासा मुनी अंबरीश महाराजाच्या शरणेला जातात, त्यांना विनंती करतात, हे सुदर्शन चक्र आहे त्याला शांत करतात. तेव्हा अंबरीश महाराज भगवंताला प्रार्थना करतात की जर मी तुमची खूपच अनन्य भावाने भक्तीमध्ये जर तुम्ही तुमची सेवा केली असेल, तर तुम्ही माझी ही विनंती स्वीकारा आणि हा सुदर्शन चक्र शांत करा. तर इथे या श्लोकाचा तात्पर्य आणि ह्या कथाचं हे तात्पर्य आहे की जो मनुष्य शत्रू आणि मित्रांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान शीत उष्ण सुखदुःख चितानंदी यामध्ये संभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो धारादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संगला, तो मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे आपणही अंबरीश महाराज सारखं जर आपण भक्ती केली तर निश्चितपणे कुठलाही संकट आपल्यावर आलं तर भगवान अच्युत म्हणून आपल्या सेवासाठी येणार, असा या श्लोकाचा आणि या कथाचा तात्पर्य आहे. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वच ध्येय बनवतात, ते मला खूपच प्रिय आहे. तर इथे इथे बिल्वामंगळ ठाकूरची आपण इथे कथा घेऊया. तर बिल्वामंगळ ठाकूर हे दक्षिणातले एका खूपच चांगल्या कुटुंबामध्ये जन्म गेले होते. जसं आपण इथे भौतिक जगामध्ये राहतात, जेव्हा आपल्याकडे खूपच धन असतात, आपल्याकडे खूप पैसे असतात, तर काय होतात आपल्याला काही वाईट सवय लागतात. तर एका वेळेची गोष्ट आहे. तर हे वेगवेगळे सेवा करतात आणि एका वेळी त्यांचे अ, अ, हे बिल्वमंगल ठाकूर आहे, तर ते एका चिंतामणी नावाची एका वेश्या स्त्रीच्या प्रेमामध्ये पडतात आणि ते सर्व आपलं जे धन आहे ते सर्व घालून टाकतात. तर एका वेळी त्यांच्या वडिलांचा मृत्यू होता. तर ते काय म्हणतात की तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे काही करायचं आहे, जे तिथे जे ब्राह्मण आले त्यांना म्हणतात तुम्ही हे लवकर आटपून टाका, कारण मला ती चिंतामणी नावाची एका स्त्रीला भेटायला जायचं आहे. तर त्या दिवशी नेहमी काय होतं, तर तिकडे खूपच पाऊस पडतो आणि नदीमध्ये पूर येतो. तर आता हा जो बिल्वामंगल ठाकूर आहे तो त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये खूपच आंधळा झाल्यामुळे तो काय करतो, त्याला असं वाटतं की नदीमध्ये कुठेतरी एका लाकूडचा त्याला दिसतो, म्हणून तो नदीमध्ये उडी मारून तो नदीच्या पलीकडे जातो आणि तिथे जाऊन बघतो, तो लाकूड नसतं, तर एका शव असतो, एका मृत शव असतो. पण कुठेतरी त्याला असं वाटतं की खूप उशीर झाला आहे, म्हणून तो धावत धावत त्या चिंतामणीच्या घराकडे पोहोचतो. घराकडे पोहोचतात ते त्याने आपला दरवाजा बंद केलेला असतात, परंतु त्या घराच्या बाहेर एका झाड असतं. तर तिकडे बसतो, तो झाडावर चढून तो त्या घराचा जायचा प्रयत्न करतो, परंतु खूपच उंचीमुळे तो घाबरतो. तर तिकडे बघतो तर कुठेतरी त्याला एका रस्सी दिसते. तर रस्सीचा हात घेऊन तो उडी मारतो आणि जेव्हा ते उडी मारतो तेव्हा बघतो की आता ती रस्सी नव्हती, पण तिथे तो सर्प होतो. तर तो रात्री त्या चिंतामणीच्या घरी जातो आणि त्याच्या दरवाजामध्ये जाऊन म्हणतो की मी खूप उशीर झाला तरी मी तुझ्या भेटायला आलो. तेव्हा ती स्त्री म्हणते की जे काही तू मला मिळायचा जे प्रयत्न केला, असंच प्रयत्न जर तू भगवान श्री कृष्णाला मिळायचा जर प्रयत्न केला असेल, तर निश्चितपणे भगवान तुला मिळाला असेल. तर इथेच नंतर बिल्वमंगल ठाकूर हे सर्व वाईट सवय सोडून भगवान श्रीकृष्णाच्या प्रित्यार्पणे भगवंताला मिळायचा प्रयत्न करतात आणि पूर्णपणे श्रद्धाने ते भगवंताची प्रार्थना करतात, त्यांची पूजा करतात आणि तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात भगवान साक्षात
त्यांना दर्शन देतात. तर इथे भगवान हे या श्लोकामध्ये हे सांगायचे, जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धाने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च जे बनवतात, ते मला खूपच प्रिय आहे. असा या श्लोकाचा आणि या चित्राचा तात्पर्य.